हाय हॅलो नमस्कार. आज आपण अरेंज मॅरेजचा भाग 4 पाहणार आहोत. हॉस्पिटलच्या त्या वातावरणातून सुटून घरात आल्यावर सुखाचा श्वास घेण्याऐवजी अद्वैतच्या छातीमध्ये एक अज्ञात भीती दाटून आली होती. आरोहीच्या घराचा तो लाकडी दरवाजा आणि त्याच्या चौकटीत उभा असलेला तो अनोळखी तरुण मुलगा अद्वैतच्या डोळ्यांसमोर जणू अंधारीच आली. त्या मुलाने अंगात एक साधा टी शर्ट घातला होता आणि त्याचा वावर त्या घरामध्ये खूप हक्काचा असल्यासारखा वाटत होता. कोणी नाही विराज, हे सोलापूरचे गृहस्थ आहेत. काही कामानिमित्त आले होते, पण आता यांचं काम संपलंय. आरोहीचे हे शब्द अद्वैतच्या कानामध्ये एखाद्या तप्त शिशासारखे टोचले. तिने एका झटक्यात त्याचं अस्तित्व नाकारलं होतं. अद्वैतने आपल्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या. त्याचा श्वास जोरात चालू झाला. त्याचा तो जुना पुरुषी अहंकार आणि आता निर्माण झालेली तीव्र असुरक्षितता या दोन्ही भावना एकत्र आल्या होत्या. तो विराज नावाचा मुलगा पुढे आला. त्याने अद्वैतच्या चेहऱ्यावरील विस्कळीत भाव पाहिले. हाय, मी विराज, आरोहीचा कॉलेजचा बेस्ट फ्रेंड. तुम्ही अद्वैत ना? विराजने अत्यंत सहजतेने आणि समजूतदारपणाने आपला हात पुढे केला. अद्वैतला त्याचा तो सहज स्वभाव अजिबात आवडला नाही. त्याने विराजच्या हाताकडे पाहिलं, पण हस्तांदोलन न करताच तो मागे सरकला. आरोहीने विराजला आत जाण्याचा इशारा केला. विराज, तू बाबांच्या रूममध्ये जा प्लीज. त्यांना औषधं द्यायचं आहेत. मी आलेच. विराजने अद्वैतकडे एक नजर टाकली आणि तो शांतपणे आतमध्ये निघून गेला. आता त्या अंधाऱ्या पडवीत फक्त अद्वैत आणि आरोही उभे होते. बाहेर रातकिड्यांचा किरकिर आवाज येत होता. आरोही, हा काय प्रकार आहे? हा मुलगा एवढ्या रात्री तुझ्या घरात काय करतोय? आणि तू माझी ओळख अशी का करून दिलीस? अद्वैतचा आवाज भीतीने आणि रागाने कापत होता. आरोहीने आपले दोन्ही हात छातीवर बांधले आणि एक उपरोधिक हसू दिलं. अद्वैत, माझ्या घरात कोण येतंय आणि कोण राहतंय याच्याशी आता तुमचा काहीच संबंध नाहीये. विराज माझ्या कॉलेजच्या दिवसापासूनचा मित्र आहे. माझ्या बाबांना जेव्हा अटॅक आला आणि तुम्ही सोलापूरला तुमच्या ऑफिसच्या कामात बिझी होतात, तेव्हा हा विराज धावत आला होता. याने रक्ताची व्यवस्था केली. डॉक्टरांशी सुद्धा बोलला. माझ्या सुखदुःखात जो उभा राहतो तो माझा जवळचा माणूस आहे. तुम्ही फक्त नावापुरते नातेवाईक आहात. तिच्या बोलण्यातला तो कोरडेपणा अद्वैत सहन करू शकत नव्हता. आरोही, मी मान्य करतो, माझी चुकी झाली. मी तुला आत्ताच सांगितलं ना, मी रियाला पाहिलं आणि मला समजलं की मी किती मोठ्या भ्रमात जगत होतो. मी तुझ्या पाया पडायला तयार आहे, पण मला असं परक नको करूस. माझ्या डोळ्यांसमोर या मुलाला तुझ्या घरात पाहणं मला सहन होत नाहीये. अद्वैतने अगदी हताश होऊन म्हटलं. आरोही त्याच्या जवळ आली. तिच्या डोळ्यांमध्ये एक उग्र रूप होतं. अद्वैत, तुमची हीच अडचण आहे. तुम्हाला अजूनही फक्त स्वतःच दिसतंय. तुम्हाला राग येतोय कारण तुमचा अहंकार दुखावला गेलाय. तुम्हाला माझी काळजी नाहीये, तर मी तुमच्या हातातून निसटून जातेय याची भीती वाटते. ज्या दिवशी तुम्ही मला त्या खोलीत काचेच्या तुकड्यांवर सोडून गेलात, त्या दिवशी अद्वैत नावाचा नवरा माझ्यासाठी संपला. आता तुम्ही आलात कारण तुमची रिया वाईट निघाली. जर ती चांगली असती तर तुम्ही आज माझ्याकडे आला नसता. मला असं उष्ण प्रेम आणि ही पश्चातापाची भीक नकोय. निघून जा इथून. असं म्हणून आरोहीने जोरात दरवाजा बंद केला. दरवाजा अद्वैतच्या तोंडावर बंद झाला. अद्वैत त्या बंद दरवाजाकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यांमधून पाणी आलं. तो शांतपणे पावलं टाकत आपल्या गाडीपाशी आला. गाडीच्या स्टेअरिंगवर डोकं ठेवून तो खूप वेळ रडला. त्याला आज पहिल्यांदा समजलं होतं की कोणाला गमावण्याचं दुःख काय असतं. त्याने गाडी स्टार्ट केली आणि तो सोलापूरच्या दिशेने निघाला. रात्रीचा हायवे पूर्णपणे रिकामा होता, पण अद्वैतच्या डोक्यामध्ये विचारांचं वादळ चालू होतं. त्याला त्या विराजचा चेहरा सारखा आठवत होता. आरोही आणि विराजमध्ये नक्की काय होतं? विराज तिच्या इतका जवळ कसा? अद्वैतच्या मनामध्ये आता संशयाची आणि मत्सराची एक नवीन आग पेटली होती. तो पहाटे सोलापूरला पोहोचला. घरचे सगळे झोपलेले होते. तो सरळ आपल्या रूममध्ये गेला. कपाट उघडून त्याने ती काळी डायरी बाहेर काढली. त्याने रियाचा तो फोटो फाडून त्याचे तुकडे तुकडे केले आणि खिडकी बाहेर फेकून दिले. रिया, तुझ्यामुळे मी माझं सगळं संपवून बसलो, पण मी आरोहीला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. तो स्वतःशीच पुटपुटला. दुसऱ्या दिवशी अद्वैत ऑफिसला गेला, पण त्याचं कामात अजिबात लक्ष नव्हतं. त्याचा मित्र आणि कलीग राहुल त्याच्या केबिनमध्ये आला. अद्वैतचा चेहरा पाहून राहुलला समजलं की काहीतरी मोठं भांडण झालंय. अरे अद्वैत, काय झालंय? लग्नानंतर तू अगदीच देवदास झालायस. भाभीसोबत काही प्रॉब्लेम आहे का? राहुलने विचारलं. अद्वैतने एक दीर्घ श्वास घेतला आणि राहुलला सगळी हकीकत सांगितली.
रियाचं अचानक भेटणं, डायरीचा प्रकार, आरोहीचा राग आणि तो विराज नावाचा मुलगा. राहुलने सगळं ऐकून घेतलं आणि गंभीरपणे म्हणाला, हे बघ अद्वैत, तू भाभीसोबत खरोखरच खूप वाईट वागला आहेस. कोणत्याही मुलीला हे सहन होणार नाही की तिचा नवरा दुसऱ्या मुलीच्या तिरस्कारात तिच्याशी संसार करतोय. पण तो जो विराज आहे ना, त्याच्याबद्दल तू जास्त संशय घेऊ नकोस. कधी कधी मित्र खरंच खूप मदत करतात. पण जर तुला तुझं नातं वाचवायचं असेल तर तुझा हा रागीट स्वभाव बाजूला ठेवून आरोहीचं मन जिंकावं लागेल. तिला तुझा विश्वास द्यावा लागेल. अद्वैतने राहुलचा सल्ला मनावर घेतला. त्याने ठरवलं की तो थांबणार नाही. तो दर 2 दिवसांनी आरोहीच्या गावाला जाऊ लागला. तो तिथे जायचा, पण आरोहीच्या घरात न जाता तिच्या बाबांची विचारपूस करायला हॉस्पिटलमध्ये किंवा शेजाऱ्यांकडे जायचा. आरोहीला हे सगळं समजत होतं, पण ती जाणून बुजून दुर्लक्ष करत होती. बाबांना आता घरी आणलं होतं आणि त्यांची तब्येत बरी होती. एक दिवस अद्वैत पुन्हा तिच्या घरी गेला. यावेळी त्याने हातात काही फळं आणि बाबांसाठीची औषधं घेतली होती. त्याने बेल वाजवली. दरवाजा बाबांनीच उघडला. अद्वैतला पाहून बाबांच्या चेहऱ्यावर हसू आलं. अरे अद्वैत, आत ये ना बाळा, खूप दिवसांनी आलास, बाबा म्हणाले. अद्वैत आत आला आणि बाबांच्या पाया पडला. तो हॉलमध्ये बसला असतानाच आरोही स्वयंपाकघरातून बाहेर आली. अद्वैतला तिथे पाहून तिचा चेहरा पुन्हा एकदा गंभीर झाला, पण बाबांसमोर ती काहीच बोलू शकली नव्हती. नेमका त्याच वेळी विराजही आतल्या खोलीतून बाहेर आला. अरे अद्वैत, हाय, कसे आहात, विराजने विचारलं. अद्वैतने स्वतःवर खूप ताबा ठेवला आणि म्हणाला, मी ठीक आहे. विराज, तू अजून इथेच आहेस का? त्याचा आवाज थोडा धारदार झाला होता. विराज हसला. हो, बाबांची तब्येत पूर्ण बरी होईपर्यंत मी इथेच थांबणार आहे. आरोहीला एकटीला सगळं सांभाळायला त्रास होतो ना. विराजचं हे हक्काने बोलणं अद्वैतच्या काळजात सुरीसारखं खुपसलं. अद्वैतने आरोहीकडे पाहिलं. ती विराजला चहा देत होती आणि दोघांमध्ये एक वेगळाच कम्फर्ट दिसत होता, जो अद्वैतसोबत तिला कधीच मिळाला नव्हता. अद्वैतला तिथे बसणं असह्य झालं. तो बाबांचा निरोप घेऊन उठला. आरोही त्याला सोडवायला म्हणून दरवाजापर्यंत आली. आरोही, प्लीज माझ्यासोबत सोलापूरला चल. आई तुझी वाट पाहते. आपण नवीन सुरुवात करूया. मी विराजला इथे पाहू शकत नाहीये, अद्वैतने दरवाजापाशी हळू आवाजात म्हटलं. आरोहीने त्याच्याकडे पाहिलं. मी सोलापूरला येईन अद्वैत, पण तुमच्यासाठी नाही, तर आई बाबांसाठी. मला आईंचा फोन आला होता. त्यांची तब्येत ठीक नाहीये. मी उद्या सोलापूरला येते. पण एक गोष्ट स्पष्ट करते, आपण एकाच घरात राहू, पण वेगळ्या रूममध्ये. जगाला दाखवण्यासाठी आपण पती पत्नी असू, पण आतून आपल्यात काहीच नसेल. जर ही अट मान्य असेल तरच मी पाऊल ठेवीन. अद्वैत समोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्याने अत्यंत जड अंतकरणाने तिची ही अट मान्य केली. ठीक आहे, तू ये, मला मंजूर आहे. दुसऱ्या दिवशी आरोही सोलापूरला आली. सुलभाताईंनी तिचं खूप आनंदाने स्वागत केलं. त्यांना वाटलं की आता सगळं ठीक झालंय, पण त्यांना माहिती नव्हतं की त्या बंगल्याच्या आतमध्ये एका नव्या युद्धाची सुरुवात झाली होती. ठरल्याप्रमाणे आरोहीने आपली बॅग अद्वैतच्या खोलीशेजारी असलेल्या गेस्ट रूममध्ये ठेवली. अद्वैतने तिला रोखण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही, कारण त्याला माहिती होतं की जास्त जबरदस्ती केली तर ती पुन्हा निघून जाईल. रात्री जेवणाच्या टेबलावर सगळे एकत्र बसले होते. अद्वैत आणि आरोही एकमेकांशी फक्त गरजेपुरतच बोलत होते. सुलभाताईंना काहीतरी खटकत होतं, पण त्यांनी विषय काढला नाही. जेवण झाल्यावर आरोही गच्चीवर गेली. सोलापूरची ती रात्र खूप शांत होती. आकाशामध्ये चांदण्या लुकलुकत होत्या. ती गच्चीच्या कठड्याला धरून उभी होती आणि थंड हवेची झुळूक तिच्या चेहऱ्याला स्पर्श करत होती. तिच्या मागे पावलांचा आवाज आला. तिने वळून पाहिलं. अद्वैत उभा होता. त्याच्या हातात 2 कॉफीचे कप होते. तुझ्या आवडीची कॉफी. त्याने एक कप तिच्यासमोर केला. आरोहीने कप घेतला नाही. मी तुम्हाला सांगितलं ना अद्वैत, माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू नका. अद्वैतने तो कप बाजूला ठेवला आणि तिच्या अगदी जवळ आला. आरोही, तू मला शिक्षा देतेस ना? ठीक आहे, मला मान्य आहे, पण त्या विराजला माझ्या आणि तुझ्यामध्ये आणू नकोस. मला संशय नाही आहे तुझ्यावर. मला स्वतःवर संशय येतोय की मी तुला इतका त्रास दिला की तुला दुसऱ्या कोणाच्या तरी आधार घ्यावा लागला. अद्वैतचे डोळे आळवणी करत होते. आरोहीने त्याच्या डोळ्यात पाहत म्हटलं, विराज माझा फक्त मित्र आहे अद्वैत. पण जर तुम्हाला वाटत असेल की त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय, तर तो त्रास तुम्ही सहन केलाच पाहिजे, कारण तुम्ही मला जो त्रास दिलाय त्यापुढे हा त्रास काहीच नाहीये. आरोही तिथून निघून जाण्यासाठी वळली, पण अचानक तिचा पाय गच्चीवर ठेवलेल्या एका कुंडीला लागला आणि तिचा तोल गेला. ती खाली पडणार इतक्यात अद्वैतने झटकन पुढे होऊन तिच्या कमरेखालून हात घालून तिला आपल्या कवीत घेतलं. आरोहीची पाठ त्याच्या छातीला टेकली होती. अद्वैतचा वेगवान श्वास तिच्या मानेवर जाणवत होता. काही सेकंदासाठी वेळ जणू तिथेच थांबली. अद्वैतने तिला सोडलं नाही. तिने त्याच्या डोळ्यामध्ये पाहिलं. तिचा राग नव्हता,
तर एक अथांग प्रेम आणि तिला गमावण्याची भीती होती. आरोहीचं मन एका क्षणासाठी वितळलं, पण दुसऱ्या क्षणी तिला ती काळी डायरी आठवली. तिने जोरात त्याला मागे ढकललं. मर्यादा ओलांडू नका अद्वैत, ती रागाने म्हणाली आणि खाली निघून गेली. अद्वैत तिथेच उभा राहिला. त्याच्या हाताला अजूनही तिचा स्पर्श जाणवत होता. त्याला समजलं होतं की आरोहीच्या मनात अजूनही त्याच्याबद्दल काहीतरी आहे, फक्त ती रागाच्या मागे लपलीये. दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असताना त्याच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. त्याने तो मेसेज उघडला आणि त्याचे डोळे मोठे झाले. त्या मेसेजमध्ये आरोही आणि विराजच्या कॉलेजच्या दिवसातले काही फोटो होते, ज्यामध्ये ते खूप जवळ दिसत होते. आणि खाली लिहिलं होतं, तुला काय वाटतं, तुझी बायको खूप पवित्र आहे? जरा तिच्या भूतकाळाचा शोध घे, मग समजेल ती विराजसोबत काय करायची. अद्वैतचे हात थरथरू लागले. हा मेसेज कोणी पाठवला होता? नक्की काय होतं आरोही आणि विराजचं सत्य? आणि कोण होतं त्यांच्या आयुष्यात हे नवीन वादळ निर्माण करणारं? अद्वैतचा त्या मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेऊ शकेल का? आरोही आणि विराजच्या भूतकाळातील खरं सत्य काय आहे? अद्वैत या मेसेजमुळे पुन्हा एकदा आरोहीवर संशय घेणार की तिच्यावर विश्वास ठेवणार? आता या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढच्या भागातच बघायला मिळतील. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय.